नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चैतन्य अर्जुन सायलीला सांगतो, आज पटवर्धनांनी तुम्हाला सावध केलं म्हणून, नाहीतर अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य रिलॅक्स, आम्हाला काही होणार नाही. तेव्हा चैतन्य सांगतो, पटवर्धनांनी जर तुम्हाला सांगितलं होतं तरी पण तुम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये का गेलात? नेमकं काय झालंय सांगशील का मला अर्जुन? तर दुसरीकडे महिपत चिकरेंनी प्रियाचा गळा आवळलेला असतो. तिथे कॉन्स्टेबल येतात, पण महिपत चिकरे काय ऐकत नाही त्यांचं पण. तेव्हा नागराज काकांना सांगतात, अहो किल्लेदार साहेब, सांगा की यांना सोडायला. नागराज काका सोडायला लावतात. जाऊ दे रे महिपत, तिची वेळ यायची अजून, सोड दिलं. महिपत चिकरे लगेच मागे ढकलतात प्रियाला. प्रिया तर खूप घाबरते, हे काय झालं म्हणून. आता तर पाणी अगदी तिच्या गळ्यापर्यंत आलंय. तिचा कधी पण शेवट होऊ शकतो ना प्रेक्षकांना. तर नागराज काका अर्जुन सायली त्यांना येऊन भेटून गेले म्हणून सांगतात, तुझा प्लॅन त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं. अर्जुन सायलींनी वकिलांचा जो व्हिडिओ काढलेला तो पण दोघांना दाखवलेला असतो. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर महिपत चिकरे आणि नागराज काकांना तर खूप मोठा धक्का बसतो. प्रिया विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही आहे. तर सायली म्हणते, प्रिया कधीच कोणाची होऊ शकत नाही, हे आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला कळायला पाहिजे. यापुढे कधी तिची मदत करताना 100 वेळा विचार करा. तर अर्जुन सांगतो, महिपत, तू किती जरी ठरवलं ना तरी आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही. आणि एक गुड न्यूज आहे, प्रिया लवकरच तुमच्यासोबत शिफ्ट होणार आहे इथे जेलमध्ये. वाट बघा त्या दिवसाची, असं म्हणून तिथून निघून जातात. तर नागराज काका प्रियाला म्हणतात, अगं तुला नागिन म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. कोणी मरत असलं की गरक्या घालतात ना ते गिधाड, त्यातलं गिधाड आहे तू. महिपत चिकरेच्या पाठीमध्ये खंजीर खोपसायला निघाली तू, इतकं हलक्यात घेतलं मला. प्रिया सांगते, मला माझ्यापेक्षा जास्त त्या दोघांवर विश्वास आहे का? आजकाल AIचा जमाना आहे आणि AIने कुठले पण व्हिडिओ तयार करू शकतो. ते दोघंही खोटं बोलताय. मी तुमची मदत करणार आहे आणि आता मला तुम्ही हे सांगा की मी माझ्या रस्त्यातनं त्यांना कसं बाजूला करायचं. नागराज काका खूप रागाने बघतात आणि त्याच वेळेला उलट्या हाताने सटकन तिच्या गालावर ठेवून देतात. तर अर्जुन चैतन्यला सांगतो, मी सर्वात आधी मम्माला फोन केला. प्रिया कुठे आहे तिची चौकशी केली. तर मम्मानेच आम्हाला सांगितलं की प्रिया बाहेर गेलेली आहे आणि तिने तुमची चौकशी करण्यासाठी घरी फोन केला होता. तर सायली सांगते, प्रिया किती चालाक आहे. तिने विमलताईंना फोन करून आम्ही कुठे आहोत हे जाणून घेतलं आणि आम्हाला आधी कल्पना असल्यामुळे तिथे गेल्यानंतरच्या ज्या हालचाली होत्या त्या पटकन आमच्या लक्षात आला. कारण एका माणसाने आमची गाडी जेव्हा पार्क झाली त्याच गाडीचा नंबर नोट केला. आम्ही जेव्हा गाडीतनं उतरलो त्याच्याकडे असलेला आमचा फोटो आणि आम्हाला बघून त्यांनी कन्फर्म केलं आणि लगेच कोणाला तरी फोन केला. मला खात्री की प्रियालाच फोन केला असेल. ती माणसं आमच्या गाडीमध्ये बसण्याची वाट बघत होती. आम्ही गाडीत बसलो आणि तिथेच लगे एक गाडी आली. सायली सांगते, त्याच संधीचा फायदा आम्ही घेतला. प्रियाच्या माणसांना आम्ही दिसत नव्हतो. आम्ही लगेच त्या गाडीत बसलो. गाडी तिथून निघाली, मागून एक ट्रक आला आणि आमच्या कारला धडक दिली. तर चैतन्य चिडतो, तुम्हाला कळतंय का किती मोठी रिस्क घेतली, तुमच्या जीवावर बितू शकत होतं. आणि आता सगळं तुम्हाला कळालं आहे ना, आपण आत्ता खाली जाऊ आणि सगळ्यांना प्रियाचं सत्य सांगू. सायली सांगते, चैतन्य भाऊजी, अजून आपल्याला पाहिजे तेवढे पुरावे मिळालेले नाही आहे. आपण एवढे पुरावे जमा करायचे ना की तिच्या गळ्याचा फास निघाला नाही पाहिजे. तेव्हा अर्जुन पण सांगतो, अजून आपल्या हातामध्ये DNA रिपोर्ट आलेले नाही, तोपर्यंत आपल्याला घाई करून चालणार नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन, पण मग तिला आता संशय आला असेल. तुम्ही तिच्या विरोधात पुरावे शोधताय. तिने आत्ता जे केलं ती यापुढे पण करू शकते. तुम्ही असं काही करायचं नाही की ज्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल. चैतन्य खूप इमोशनल झालेला असतो. अर्जुन, सायली वहिनी, तुम्हा दोघांना जर काही झालं ना तर मी हे नाही सहन करू शकत. तुमच्याशिवाय कोणीच नाही माझं या जगात. तर अर्जुन त्याला मिठी मारतो. रिलॅक्स चैतन्य, हो तू टेन्शन घेऊ नको. तुझं वय 100 जरी झालं ना तरी 95 वयाची तरुण मुलगी शोधणार आहे मी, टेन्शन घेऊ नको. हे ऐकल्यानंतर चैतन्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. तर सायली म्हणते, चैतन्य भाऊजी, प्रियासारख्या माणसांपासून आपल्या घराला वाचवण्यासाठी करावंच लागेल ना हे. पण हो, आम्ही तुम्हाला वचन देतो, प्रत्येक पाऊल आम्ही जपून टाकू. तर चैतन्य सांगतो, तुम्ही दोघं सुखरूप राहाल ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो य. मिठी मारतो. तर प्रिया जेलमध्ये दोघांना विचारत असते, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त विश्वास त्या अर्जुन सायलीवर ठेवतात? तर महिपत चिकरे म्हणतात, तुला काय आम्ही येडे वाटलो काय? तुझ्या वकिलाशी आमची भेट घडून दिली ना, त्याची चौकशी काढायला सांगितली ती साक्षीला. साक्षीने पाठवलेला व्हिडिओ दाखवतात प्रियाला. साक्षीने त्यांना सांगितलेलं असतं, तुमच्या दोघांच्या विरोधात खूप मोठी डील झालेली आहे. आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तर प्रियाचा चेहराच अगदी उतरून जातो. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, असं काहीच झालेलं नाही. तर नागराज काका म्हणतात,
आता तुझी मदत तर सोडच, तू आयुष्यातून उठशील कशी हेच बघू आता आम्ही. तर महिपत शिकरे म्हणतात, तू एकाच वेळेला आमच्या दोघांचीच दुश्मनी घेतली, जिवंत राहशील का? तर अर्जुन सायली वाट बघत असतात प्रियाची. प्रिया घरात आल्यानंतर अर्जुन दरवाजा लावून घेतो तेव्हा सायली सांगते, मला जिवंत बघितल्यानंतर काही न बोलता घराच्या बाहेर निघून गेलीस तू. तुला दुःख झालं असेल म्हणून एखाद्या मंदिरात गेली असेल, नाही तर बागेत गेली असेल. तेव्हा प्रिया म्हणते, मला कशाला दुःख होईल? अर्जुन सांगतो, आम्ही जिवंत आहोत म्हणून तुला दुःख होईलच ना. तुझं प्लॅनिंग आम्हाला लक्षात आलं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, माझं प्लॅनिंग? तर सायली सांगते, तुझं सत्य बाहेर आलं असतं ना सगळ्यांसमोर, म्हणून तू आम्हाला मारण्यासाठी त्या ट्रकवाल्याला सुपारी दिली होती ना. तर प्रिया आतून तर खूप घाबरलेली असते, पण ती बाहेर दाखवत नाही. मी कशाला सुपारी देऊ तुम्हाला मारण्याची? तुम्ही जिवंत राहिलात म्हणून दुःख तर वाटलं मला. तुम्ही जर त्या अपघातात गेला असतात ना, तर माझ्यासाठी सुंटी वाजून खोकला गेला असता. आज नशिबाने तुमची साथ दिली, पण नेहमी देईलच असं नाही ना. सायली म्हणते, कोण येणार तुझ्या मदतीला? तो महिपत का तो नागराज? अर्जुन सांगतो, नागराज आणि महिपत तर जेलमध्ये सडणार आहे आणि ती साक्षी आयुष्यभर लपत फिरणार पोलिसांपासून. तर सायली म्हणते, तू एवढी घाबरलेली काय पण प्रिया? प्रिया म्हणते, तुम्हाला समजायचं असेल ना मी घाबरलेली आहे तर समजा. तुम्ही केलेला प्रत्येक वार मी झेलेल. सायली म्हणते, झेलून दाखवच, कारण तुझ्यावर असे सपासप वार होणार आहे ना, तुला कळणार नाही कुठे लपायचं ते. अर्जुन सांगतो, आम्ही तुला चॅलेंज करतो प्रिया, काही दिवसातच तू जेलमध्ये असशील आणि तू केलेली प्रत्येक पापाची शिक्षा तुला एकाच वेळेला मिळेल. तर प्रिया सांगते, चॅलेंज ॲक्सेप्टेड. तुम्ही जो पोरखेळ मांडला आहे ना, तो मीच जिंकून दाखवेल. तर सायली म्हणते, हा पोरखेळपणा नाही आहे प्रिया, हे युद्ध आहे युद्ध, आणि ते आम्ही जिंकणार. आणि तो दिवस आता दूर नाही आहे प्रिया. तुझ्याजवळ तुझे आई बाबा असतील, सासू सासरे ना नवरा. तर महिपत शिकरे साक्षीला फोन करतात, तिथे सचिन पण असतो. तू तर लई हुशार निघाला रे, 113% तुझ्यावर विश्वास बसलाय. सचिन म्हणतो, थँक्यू अण्णा. साक्षी पण खुश होते. तेव्हा महिपत शिकरे म्हणतात, मी अजून एक तुला काम सांगणार आहे, ते जर तू पूर्ण केलं ना, हा अण्णा तुझा गुलाम. तेव्हा सचिन म्हणतो, गुलाम वगैरे काय म्हणते अण्णा, मी तर तुमच्या मुलासारखा आहे ना. सर्वात आधी ना मला नाग्याला बाहेर काढ. माझ्या पोरीचं असं काही करून ठेवलं त्या अर्जुनने, म्हणून हे वकिलाचे काम आहे ना तू बघ. सचिन म्हणतो, हे पण काम पूर्ण होईल, तुमचं आधीचं काम पण मी केलंच ना पूर्ण. तेव्हा नागराज काका म्हणतात, हे काम काही सोपं नाही बरं का सचिन, त्या अर्जुनचं लक्ष असणार आहे तुझ्यावर. सचिन सांगतो, सुभेदारांच्या घरी राहून मी साक्षीवर प्रेम करतोच आहे ना, तरी ते माझं काही करू शकले नाही. फक्त गोष्ट एवढीच आहे, तुम्हाला सोडण्यासाठी मला जे काही लागेल ना, तेवढं फक्त पुरवत राहा. तर महिपत शिकरे साक्षीबरोबर बोलतात, हे बघ साक्षी, त्या दीक्षितला जे काही लागेल ना, कसली कमी नको पडायला, त्याला जे लागेल ते दे. सुनीलला जाऊन भेट, तो सगळं पुरवेल व्यवस्थित. सचिन म्हणतो, ठीक आहे अण्णा, आपण भेटूया, पण जेलमध्ये नाही तर जेलच्या बाहेर. तर महिपत शिकरे म्हणतात, 113%. तर प्रिया रूममध्ये आलेली असते. एवढी घाबरते की ती एका कोपऱ्यात बसलेली असते आणि विचार करते, मी अर्जुन सायलीला चॅलेंज तर देऊन आली, पण मी कसं पूर्ण करणार? DNA रिपोर्ट बदलण्यासाठी पैसे लागतील आणि आता ते कुठून आणायचे? मी पैसे शोधायला पाहिजे. तिथेच टेबलजवळ पैसे शोधायला लागते. तिच्या आवाजाने अश्विन उठतो, तू काय करते आणि केव्हा आली तू? प्रिया सांगते, हे काय आत्ता चालले. तर दुसरीकडे अर्जुन सायली रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा सायली सांगते, आपल्याला अजून हे कळालं नाही की सँडीच्या हाती नेमकं काय लागलं आहे. तेव्हा अर्जुन सँडीला फोन करून विचारतो, काही हाती लागलं का तुझ्या? तर सँडी सांगतो, भरपूर मसाला लागला आहे साहेब. मी प्रियाच्या 4-5 जुन्या बॉयफ्रेंडशी भेटलो आणि त्यांनी हेच सांगितलं, प्रियाने आम्हाला लुबाडलंय, पैसे घेतले, फसवलंय आणि या सगळ्यांचे पुरावेसुद्धा जमा केले सर मी. तर सायलीला पण हे ऐकून बरं वाटतं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायली अर्जुनला सांगते, मला एक सुचलंय, आता आपण प्रियाच्या समोर सुभेदार आणि किल्लेदार यांच्यापेक्षाही खूप पैसेवाला मुलगा समोर आणला पाहिजे आणि प्रिया नक्की त्याला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात फसवेल. तर प्रियाने शांता तिथे आली का म्हणून एका माणसाकडे चौकशी करत असते. तेव्हा तो सांगतो, तुम्ही फक्त माझ्यासाठी पैसे पुरवत राहा, मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देत राहील. तर प्रिया मनातच विचार करते, आता अजून पैशाचा जुगाड काहीतरी करावा लागेल, इथे पण पैसे लागणार आहे. तेव्हा हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
बेल ऐकून दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.